नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गंगाधर हंडे आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. तर मित्रो, आज आपण या व्हिडिओ अंतर्गत इतिहास व राज्यशास्त्र या विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न दुसरा जो की दिलेली संकल्पना चित्र पूर्ण करा, जो 4 गुणांचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नामध्ये परीक्षेमध्ये येणारे काही निवडक प्रश्न आपण निवडलेले आहेत. त्याचबरोबर ते प्रश्न सोडवत असताना आपण कोणती काळजी घ्यावी किंवा कोणत्या चुका टाळाव्यात त्याविषयी सविस्तर माहिती उदाहरणासह या व्हिडिओ अंतर्गत आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर 10वी बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने इतर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, ते पण आपण पाहावे. तर सुरू करूया. प्रश्न दुसरा दिलेली संकल्पना चित्रे पूर्ण करा. हा प्रश्न 4 गुणांसाठी असून यामध्ये 3 कृती दिलेल्या जातात, त्यापैकी कोणत्याही 2 कृती आपणास करावयाच्या आहेत. तर 4 वेगवेगळे प्रश्न प्रकार आहेत, त्यापैकी 3 प्रकार दिले जातात, त्यापैकी कोणते 2 कृती आपणास सोडवणे आवश्यक आहे. तर हे जे 4 प्रकार आहेत या प्रश्नामध्ये ते कोणकोणते आपण पाहूया. त्यामध्ये पहिला जो आहे तो म्हणजे संकल्पना चित्र पूर्ण करा. तर या प्रकारात विषय देऊन आकृती दिली जाईल. उत्तरपत्रिकेत तशीच आकृती आपणास पेनने लिहायची आहे आणि त्यामध्ये उत्तर आपणास लिहायचे आहे. तशीच आकृती आपणास पेननी काढावयाची आहे आणि त्यामध्ये आपणास उत्तरे लिहायची आहेत. अशा प्रकारे संकल्पना चित्र पूर्ण करा असा प्रश्न सुद्धा यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे दिलेल्या विषयावर संकल्पना चित्र तयार करा. तर या प्रश्न प्रकारामध्ये फक्त विषय दिला जाईल, त्या विषयाप्रमाणे आपणास आकृती काढून संकल्पना चित्र पूर्ण करावयाचे आहे. त्यानंतर तिसरा जो आहे तो म्हणजे कालरेषा तयार करा. तर या प्रकारात कालरेषा काढून त्यावर दिलेल्या घटना दाखवायच्या आहेत किंवा दिलेल्या कालरेषेवर चौकटीतील घटना व सण लिहायचे आहेत. आणि चौथा जो प्रकार आहे तो म्हणजे ओघ तक्ता तयार करा. तर या प्रकारात दिलेल्या घटकावर किंवा विषयावर ओघ तक्ता तयार करावयाचा आहे. तर हा प्रश्न सोडवत असताना विद्यार्थ्यांनी काळजी घ्यायची आहे की हे जे ओघ तक्ता असेल, कालरेषा असेल, संकल्पना चित्र असेल, हे सर्व आपणास पेननी काढावयाचे आहे, पेन्सिलचा वापर करावयाचा नाही. तर काही निवडक प्रश्न आपण पाहूया. तर त्यामध्ये पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे इतिहास संशोधनास सहाय्यभूत ज्ञानशाखा. तर इतिहास संशोधन करण्यासाठी कोणकोणत्या सहाय्यभूत ज्ञानशाखा आहेत ते 4 ज्ञानशाखा आपणास लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पुरातत्व, त्यानंतर भाषा रचनाशास्त्र, त्यानंतर वंशावळीचा अभ्यास आणि पुराभिलेख. या व्यतिरिक्त इतरही काही घटक आहेत, त्यामध्ये अभिलेखागार, अक्षरवाटिकाशास्त्र, हस्तलिखितांचा अभ्यास, नाणकशास्त्र. यापैकी कोणतेही 4 मुद्दे आपणास लिहायचे आहेत. हा प्रश्न 2 गुणांसाठी असतो आणि प्रत्येक जो मुद्दा आहे तो अर्ध्या गुणांसाठी आपणास दिला जातो. अशा प्रकारे या 8 पैकी कोणतेही 4 घटक आपणास लिहायचे आहेत. त्यानंतर दुसरा आपण पाहूया, युरोपातील महत्वाचे विचारवंत. तर युरोपातील कोणकोणते महत्वाचे विचारवंत, त्यापैकी आपण रेने देकार्त, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, मायकेल फुको आणि कार्ल मार्क्स. या व्यतिरिक्त व्हॉल्टियर असेल, लिओपोल्ड व्हॅन रांके असतील, सीमा द बोवा असतील, यापैकी कोणत्याही 4 विचारवंताची नावे आपणास लिहायची आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहूया, व्यक्ती आणि त्यांचे वैशिष्ट्य. तर व्हॉल्टियर यांचे वैशिष्ट्य काय आहे, त्याचबरोबर स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात करणारे व्यक्ती कोणते आहेत, त्यानंतर मायकेल फुको यांचे वैशिष्ट्य कोणते आहे आणि वर्ग संघर्षाचा सिद्धांत कोणत्या व्यक्तीने मांडला, याविषयी हा जो तक्ता आहे हा तक्ता आपणास पूर्ण करावायचा आहे. तर याचे उत्तर असे असेल, व्हॉल्टियर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक. त्यानंतर स्त्रीवादी इतिहासाची सुरुवात सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने केलेली आहे. त्यानंतर मायकेल फुको यांचे जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ज्ञानाचे पुरातत्व आणि वर्ग संघर्षाचा सिद्धांत कोणी मांडला, तर ते मांडणारी व्यक्ती आहेत कार्ल मार्क्स. अशा प्रकारे व्यवस्थित आपणास हा तक्ता पूर्ण करावायचा आहे. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूया, स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहास लेखनाचे पैलू. तर कोणकोणते पैलू आहेत, तर त्यामध्ये मार्क्सवादी इतिहास, त्यानंतर वंचिताचा म्हणजे सब ऑन्टर्न इतिहास आणि स्त्रीवादी इतिहास. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे स्त्रीवादी लेखिका आणि स्त्रीवादी त्यांनी केलेलं लेखन जे आहे ते आपणास पाहावयाचे. ताराबाई शिंदे या लेखिकेने कोणतं लेखन केलं हे आपण पाहूया. तर याचे उत्तर, ताराबाई शिंदे यांनी स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ लिहिलेला आहे. त्यानंतर
द हाय कास्ट हिंदू वुमन हा जो स्त्रीवादी लेखन आहे हे लेखन पंडिता रमाबाई यांनी केलेलं आहे. त्यानंतर मीरा कोसंबी यांनी क्रॉसिंग थ्रेशोल्ड्स फेमिनिस्ट एसेक इन सोशल हिस्ट्री हे त्यांचे लेखन आहे. आणि त्यानंतर रायटिंग कास्ट रायटिंग जेंडर रीडिंग दलित वुमेन्स टेस्टोमोनीज हे जे स्त्रीवादी लेखन आहे हे डॉक्टर शर्मिला रेगे यांनी केलेलं आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू, भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार. तर अनेक राष्ट्रवादी इतिहासकार आहेत. तर भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार यामध्ये अनेक इतिहासकार आहेत. त्यापैकी कोणतेही 4 आपण इतिहासकार लिहू शकता, जसे की विष्णुशास्त्री चिपळूणकर, विनायक दामोदर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर, राजेंद्रलाल मिश्र आणि राधा कुमुद मुखर्जी. या व्यतिरिक्त विका राजवाडे, महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, रमेशचंद्र मुजुमदार, काशीप्रसाद जयस्वाल, वासुदेव विष्णू मिरासी, भगवानलाल इंद्रजी आणि अनंत सदाशिव आळतेकर यापैकी कोणतेही 4 इतिहासकार आपणास लिहायचे आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू की पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सांस्कृतिक वारसा यामध्ये मूर्त वारसा आणि अमूर्त वारसा कोणते आहेत त्याचं आपण विभाजन करायचे आहे. तर याचे उत्तर असे असेल की सांस्कृतिक वारसामध्ये मूर्त जे आहेत ते म्हणजे प्राचीन स्थळे, वस्तू, वास्तू आणि शिल्पे. अमूर्त वारसामध्ये पारंपरिक ज्ञान, मौखिक परंपरा व भाषा, धार्मिक विधी व सण समारंभ साजरे करण्याच्या सामाजिक पद्धती आणि चौथा आहे कला साजरीकरणाच्या पद्धती. या व्यतिरिक्त इतर जे मूर्त वारसा आहेत त्यामध्ये हस्तलिखिते आणि चित्रे व इतर अमूर्त सांस्कृतिक वारसा जे आहेत त्यामध्ये विशिष्ट पारंपरिक कौशल्य, परंपरा, पद्धती, कौशल्य इत्यादीचे प्रतिनिधित्व करणारे समूह, गट अशा प्रकारे कोणती आपण 4 घटक दोन्ही बाजूला लिहावेत. त्यानंतर मानव्य ज्ञान शाखा. तर मानवी ज्ञान शाखा आहेत त्यामध्ये इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र आणि मानवशास्त्र अशा प्रकारे मानव्य ज्ञान शाखा आहे. या व्यतिरिक्त राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र हे सुद्धा घटक आपण लिहू शकता. त्यानंतर पुढील जे संकल्पना चित्र आहे ते आपणास पूर्ण करावायचे. संकल्पना चित्र आहे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे. तर यामध्ये केवलदेवी राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर मानस वन्यजीव अभयारण्य आणि नंदादेवी आणि व्हॅली ऑफ फ्लावर्स. या व्यतिरिक्त पश्चिम घाट, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, राष्ट्रीय उद्याने आणि ग्रेट हिमालयन पार्क यापैकी कोणते 4 घटक आपणास लिहायचे आहेत. प्रत्येक घटक हा अर्ध्या गुणांसाठी असतो आणि हे जे संकल्पना चित्र आहे आपणास पेननीच काढावयाचे आहे. त्यानंतर पुढील जो आहे तो म्हणजे इतिहास व वर्तमानपत्र यांच्याशी सहसंबंध पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. तर इतिहासाचा अग्रलेख आणि आढावा हे 2 मुद्दे दिले आहेत. राहिलेले 4 मुद्दे आपणास लिहायचे आहेत. तर अशा प्रकारे इतिहास आणि वर्तमानास यांचा संबंध. तर इतिहासाचा संबंध लेख लिहिण्यास येतो. त्यानंतर दिनविशेष लिहिण्यासाठी सुद्धा इतिहासाचा उपयोग घ्यावा लागतो. त्यानंतर एखादी बातमी असेल किंवा सदरे जर सादर करायचे असतील त्यासाठी सुद्धा आपणास इतिहास आवश्यक असतो. त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहू. ही जी कालरेषा आहे या कालरेषावर दिलेली तारीख वर्षानुसार दूरदर्शनचा घटनाक्रम तयार करा. या ठिकाणी इसवी सन दिलेला आहे. यानुसार दूरदर्शनचा कोणता घटनाक्रम झाला ते आपणास लिहायचे आहे. तर इसवी सन 1959 मध्ये दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन झाले. त्यानंतर 1972 मध्ये महाराष्ट्रात मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले. त्यानंतर 1982 मध्ये रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले आणि त्यानंतर 1991 मध्ये परदेशी व देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. अशा प्रकारे पूर्ण कालरेषा आपणास व्यवस्थित भरावयाचे. त्यानंतर पुढील जे संकल्पना चित्र आहे त्यामध्ये बैठी खेळ. तर कोणतेही 4 बैठी खेळ आपणास लिहायचे. त्यामध्ये सागरगोटे असेल, बुद्धिबळ असेल, पत्ते असतील, कॅरम असतील. या व्यतिरिक्त काचकवड्या, भातुकली यापैकी कोणतेही 4 बैठी खेळ आपणास लिहायचे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाचे प्रकार. तर पर्यटनाचे कोणतेही 4 प्रकार आपण पाहूया.
त्यामध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, क्रीडा पर्यटन आणि आरोग्य पर्यटन या व्यतिरिक्त स्थानिक व आंतरराष्ट्रीय पर्यटन, भौगोलिक पर्यटन, कृषी पर्यटन, धार्मिक पर्यटन आणि नैमित्तिक पर्यटन यापैकी कोणतेही 4 मुद्दे आपण लिहिले तरी चालतील. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे तर कोणकोणती आहेत? तर त्यामध्ये महाबळेश्वर, पाचगणी, खंडाळा आणि लोणावळा ही महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे आहेत. ही जी थंड हवेची ठिकाणे आहेत या व्यतिरिक्त माथेरान व चिखलदरा ही सुद्धा थंड हवेची ठिकाणे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न आहे तो म्हणजे कोशांचे प्रकार. तो कोशाचे कोणकोणते प्रकार आहेत? शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय आणि सूची वाङ्मय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारतातील प्रसिद्ध संग्रहालय. तर इंडियन म्युझियम हे कोठे आहे? मुंबई येथील कोणते संग्रहालय प्रसिद्ध आहे? अहमदाबाद येथील कोणते संग्रहालय प्रसिद्ध आहे? आणि सालारगंज म्युझियम हे कोठे आहे? याविषयी आपणास सविस्तर हा जो संकल्पना चित्र आहे हे संकल्पना चित्र आपणास पूर्ण करावायचे आहे. तर याचे उत्तर इंडियन म्युझियम हे जे आहे हे कोलकाता या ठिकाणी. त्यानंतर मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आहे. तर अहमदाबाद येथे द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्सटाइल्स आणि सालारगंज म्युझियम हे जे आहे हे हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढील जो प्रश्न आहे की कोश वाङ्मयाच्या प्रकाशन वर्षाचा तक्ता जो आहे तो तक्ता आपणास पूर्ण करावायचा आहे. भारतीय कोश वाङ्मय. तर यामध्ये इसवी सन 1876 मध्ये भारतवर्ष प्राचीन ऐतिहासिक कोश निर्माण झाला. त्यानंतर 1932 मध्ये भारतवर्ष प्राचीन चरित्रकोश निर्माण झाला. त्यानंतर 1937 मध्ये भारतवर्ष मध्ययुगीन चरित्रकोश आणि 1946 मध्ये भारतवर्षीय अर्वाचीन चरित्रकोश आणि 1959 मध्ये प्राचीन भारतीय स्थलकोश अशा प्रकारे जो कालरेषा तक्ता जो आहे हा तक्ता आपणास पूर्ण करावायचा आहे. तर मित्रहो पुन्हा भेटू बोर्ड परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.